हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 2025 मध्ये बीएड सीईटी द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। कारण काही दिवसापूर्वी लोकसत्ता या दैनिकाने त्यांच्या मुंबई आवृत्तीमध्ये एक न्यूज पब्लिश केली होती, ज्या न्यूज मध्ये 2025 मध्ये ज्या सीईटी होणार आहेत, जसं की आपली बीएड सीईटी 2025 मध्ये होणार आहे, त्या सीईटी विषयी बातमी त्यांनी पब्लिश केली होती। तर त्या बातमीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मार्च मध्ये होणाऱ्या ज्या सीईटी आहेत त्या सीईटीचं रजिस्ट्रेशन हे लवकरच सुरू होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीएड सीईटी विषयी माहिती पाहणार आहोत। सोबतच लोकसत्ताची जी न्यूज आहे ती न्यूज पण आपण आज डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण पाहू शकता, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची जी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आतापर्यंत फक्त एकच इम्पॉर्टंट नोटीस आहे की जी 17 नोव्हेंबरला त्यांनी अपलोड केली होती। त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं होतं की बीएड सीईटी जी आहे ती दिनांक 24, 25, 26 मार्च या 3 दिवशी, याच्यामध्ये जनरल बीएड सीईटी तसेच ईएलसीटी या दोन्ही परीक्षा या 3 दिवसादरम्यान होणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, बीएड सीईटी ही बीएड ज्या विद्यार्थ्यांना करायचं त्या विद्यार्थ्यांसाठी असते आणि ज्या विद्यार्थ्यांना तेच बीएड इंग्लिश मीडियम मध्ये करायचे त्यांच्यासाठी ईएलसीटी ही परीक्षा असते। तर मित्रांनो, ही जी परीक्षा आहे याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम तुमची एलिजिबिलिटी जी आहे ती ग्रॅज्युएशन आहे। जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला तुम्ही असाल तर तुम्ही ही सीईटी देऊ शकता। या परीक्षेचा जो सिलेबस असणार आहे तो मेंटल ॲबिलिटी 40 मार्क्स, जनरल नॉलेज 30 मार्क्स, टीचर ॲप्टिट्यूड 30 मार्क्स हे जनरल बीएड सीईटी साठी सिलेबस आहे। त्याच्यानंतर ईएलसीटी मध्ये तुम्हाला 50 मार्क्स एक्स्ट्रा इंग्लिशची टेस्ट द्यावी लागते। तर त्याच्यामध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 20 मार्क, व्होकॅब्युलरी फोकस 5 मार्क, ग्रामर फोकस 8 मार्क्स, सेंटेन्स फॉर्मेशन 7 मार्क्स, फोनेटिक्स 3 मार्क्स, वर्बल आयटम्स अँड प्रोव्हर्ब्सला 5 मार्क्स, फिगर ऑफ स्पीचला 2 मार्क्स, अशा पद्धतीने ईएलसीटी मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही एक्झामचा जो मोड आहे तो ऑनलाईन पद्धतीचा आहे। बीएड जनरल साठी जे मीडियम आहे ते मराठी किंवा इंग्लिश मीडियम आहे। त्याच्यानंतर ईएलसीटी साठी कंपल्सरी इंग्लिश मीडियम आहे। टोटल मार्क्स जनरल सीईटी मध्ये 100 असतात। ईएलसीटी मध्ये तुम्हाला 50 एक्स्ट्रा मार्क त्या इंग्लिश सब्जेक्टला असतात। त्यानंतर टोटल क्वेश्चन्स जे असतात ते बीएड जनरल मध्ये 100 आणि ईएलसीटी मध्ये तुम्हाला ऍडिशनल 50 मार्क्स एक्स्ट्रा सॉल्व्ह करावे लागतात। तर विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही परीक्षांसाठी एमसीक्यू बेसिस वरती क्वेश्चन्स येतात आणि जनरल बीएड सीईटीला 90 मिनिटांचा वेळ तसेच ईएलसीटीला 60 मिनिटाचा एक्स्ट्रा वेळ तुम्हाला मिळतो। दोन्ही एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियम मध्ये बीएड करायचे त्यांच्यासाठी ईएलसीटी एक्झाम आहे आणि जर तुम्हालाही बीएड इंग्लिश मीडियम मध्ये करायचं असेल तर तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या वेळेस तुम्हाला ते सिलेक्ट करावं लागणार आहे। ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भराल त्याच्या वेळेस तुम्हाला ईएलसीटी द्यायची आहे की नाही ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करण्यासाठी येतं। आणि लक्षात असू द्या, एकदा तुम्ही ईएलसीटी सिलेक्ट केली किंवा एकदा तुम्ही मराठी मीडियम सिलेक्ट केलं त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट केल्यानंतर त्या गोष्टीमध्ये चेंजेस करणं इम्पॉसिबल आहे। त्याच्यामुळे आताच विचार करा आणि ठरवून घ्या तुम्हाला बीएड मराठी मीडियम मध्ये करायचंय की इंग्रजी मीडियम मध्ये। मित्रांनो, या परीक्षेचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण पाहूयात। तुम्हाला ही जर परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही इंडियन सिटीजन असणं महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे। फायनल इयर स्टुडंट जे असतील ते स्टुडंट्स ही परीक्षा देऊ शकतात। जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून येत असाल तर तुम्हाला कमीत कमी तुमच्या डिग्रीमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये 50% मार्क्स हवेत। रिझर्व्ह कॅटेगरी तुमची जर असेल, तुमच्याकडे त्याचं व्हॅलिड सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 45% मार्क्सची रिक्वायरमेंट आहे। मित्रांनो, जे विद्यार्थी टेक्निकल बॅकग्राऊंड मधून येतात, म्हणजे ज्यांच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री किंवा टेक्निकल डिग्री आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी 55% ओपन कॅटेगरी मधून मार्क्स लागतात आणि 50% रिझर्व्ह कॅटेगरीसाठी मार्क्स लागतात, प्रोव्हाइडेड तुमच्याकडे त्या कॅटेगरीचं व्हॅलिड सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं या परीक्षेसाठी आपल्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि या कमी वेळामध्ये आपल्याला या परीक्षेचं प्रिपरेशन करायचं आहे। कारण या एवढ्याशा वेळामध्ये आपल्याला 3 महत्त्वाचे सब्जेक्ट हँडल करायचे आहेत, मेंटल ॲबिलिटी, जनरल नॉलेज आणि टीचर ॲप्टिट्यूड। हे सब्जेक्ट स्टडी करताना आपण आपल्या वेळेचं मॅनेजमेंट खूप चांगलं करणं महत्त्वाचं आहे। कारण तुमचा एक्झिस्टिंग काही स्टडी चालू असेल, तुमची डिग्री चालू असेल, मे बी तुमचा जॉबही चालू असेल, तर तुम्हाला ते मॅनेज करून या परीक्षेसाठी प्रिपेअर व्हायचंय। क्वालिटी स्टडी मटेरियल तुम्हाला इथे वापरायचंय। त्याच्यानंतर ही परीक्षा एमसीक्यू ची असल्यामुळे तुम्हाला एमसीक्यू ची मॅक्सिमम प्रॅक्टिस करायची आहे। प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही पण रेफर करणं याच्यामध्ये महत्त्वाचं आहे आणि तुमची एक्झामची तयारी किती झाली आहे त्याच्यासाठी मॉक टेस्ट सुद्धा तुम्ही रेफर करणं किंवा मॉक टेस्ट सुद्धा देणं महत्त्वाचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो,
ग्लोबल ऑनलाईन मध्ये दरवर्षीप्रमाणे आम्ही जनरल बीएड सीईटी आणि ELCT या दोन्ही एक्झामसाठी लाईव्ह बॅचेस सुरू केलेल्या आहेत। तर या बॅचेस मध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळतात। त्याच्यानंतर तुम्हाला या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित डेली लाईव्ह क्लासेस तुमचे घेतले जातात। त्याच्यामध्ये तुमची MCQ ची प्रॅक्टिस करून घेतली जाते। संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात आणि एखाद्या कारणामुळे तुम्हाला जर डेली लाईव्ह क्लास अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तुम्हाला तो रेकॉर्डेड स्वरूपामध्ये क्लास प्रोव्हाइड केला जातो, जेणेकरून तुम्ही तुमच्या वेळानुसार त्या टॉपिकचा स्टडी करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या सोबतच तुम्हाला मॉक टेस्ट सुद्धा याच्यामध्ये दिले जातात, ते ज्याच्यातून तुम्ही तुमच्या एक्झामचा स्टडी किती झाला आहे हे व्हेरीफाय करू शकता। त्यानंतर 2000 पेक्षा अधिक संपूर्ण अभ्यासक्रमावरचे MCQ सुद्धा या कोर्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, ती जी लोकसत्ताची न्यूज आहे ती आपण एकदा पाहून घेऊयात। ही लोकसत्ताची जी मुंबई आवृत्ती आहे याच्यामध्ये त्यांनी अगदी दुसऱ्याच पेजवरती CET संदर्भात बातमी पब्लिश केलेली आहे। तर बातमीमध्ये सांगितलं आहे CET ची नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार आहे। तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबवण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेल्या परीक्षेच्या संभाव्य वेळापत्रकानुसार मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी प्रथम नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। परीक्षा कक्षाकडून 19 व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा घेण्यात येते। त्यात कला विभाग, तंत्र विभाग, उच्च शिक्षण विभाग आणि वैद्यकीय विभाग या अभ्यासक्रमांचा समावेश आहे। या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी अवधी मिळावा यासाठी 27 नोव्हेंबर रोजी परीक्षा कक्षाकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर केले गेले होते। त्यानुसार 16 ते 27 एप्रिल 2025 या 45 दिवसाच्या कालावधीत प्रवेश परीक्षा होणार आहेत। संभाव्य वेळापत्रकानुसार मार्च मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी, म्हणजे आपली जी परीक्षा आहे बीएडची ती मार्च मध्ये होते, तर या परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रिया जी आहे ती पुढील आठवड्यात म्हणजे 23 ते 27, इथे नोव्हेंबर त्यांनी दिलंय पण इथे डिसेंबर हवं होतं, डिसेंबर हवं होतं, तर 23 ते 27 डिसेंबर दरम्यान सुरू होणार आहे। तर उर्वरित अभ्यासक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया त्यानंतर सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती परीक्षा कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर सुरू होणारे जे अभ्यासक्रम आहेत ते विद्यार्थी मित्रांनो आपण या न्यूज मध्ये पाहू शकता। इथे आपल्याला बीएड दिलेला आहे, त्याच्यानंतर BSc बीएडचा इंटिग्रेटेड कोर्स आहे, त्याच्यानंतर BA बीएडचा 3 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स। या तिन्ही कोर्ससाठी 23 ते 27 डिसेंबर दरम्यान नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण पाहिलं, आता ही नोंदणी प्रक्रिया सुरू होईल, तुम्हाला नोटिफिकेशन पहिले मिळेल आणि नोटिफिकेशन नंतर तुम्हाला फॉर्म भरणं सुरू करावं लागेल। जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपल्याकडे दिवस खूप कमी आहेत आणि आपल्याला खूप सारा प्रिपरेशन करायचं आहे, तर त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनने दरवर्षीप्रमाणे ही लाईव्ह बॅच सुरू केली आहे आणि या लाईव्ह बॅच मध्ये तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा आणि तुमचा जो सिलेबस आहे तो तुम्ही याच्यातून कव्हर करू शकता। तुम्हाला क्वालिटी स्टडी मटेरियल याच्यामध्ये मिळतंय, तुमच्या मॉक टेस्ट पण याच्यामध्ये घेतल्या जातात आणि ग्लोबल ऑनलाईनचे जे एक्सपर्ट एज्युकेटर आहे ते तुमच्या प्रिपरेशनच्या प्रत्येक पावलावरती तुमच्या सोबत आहे। तुमच्या अभ्यासाविषयी ज्या अडीअडचणी असतील त्या सॉल्व्ह करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन नेहमीच तयार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आमची जी लाईव्ह बॅच आहे ती 23 डिसेंबर रोजी सुरू करण्यात आलेली आहे। तर ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्ही डाउनलोड करून त्यामध्ये हा कोर्स परचेस करू शकता। तर ॲपमध्ये कोर्स परचेस कसा करायचा याच्या स्टेप्स मी तुम्हाला कमेंटमध्ये देत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि वेळेवरती हे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया अशाच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा। थँक्यू।